नमः शिवाय. हा रुद्राक्षाचा वृक्ष आहे. तर याला संस्कृतमध्ये शिवप्रिया, शिवाक्ष, कराक्ष अशी अनेक नाव आहेत. तर औषधी उपयोग जो आहे रुद्राक्षाचा, ज्यांना बीपीचा हायपरटेन्शनचा ज्यांना त्रास आहे त्यांनी रात्री एक रुद्राक्ष एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचंय आणि ते पाणी सकाळी अनुशापोटी प्यायचंय. त्याचबरोबर ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे, संडासवाटे रक्त पडणं, संडासच्या जागेची आग होणं, तर त्यांनी रात्री भद्राक्ष पाण्यात भिजत घालायचं आणि सकाळी अनुशापोटी तो भद्राक्ष चावून खायचाय. भद्राक्ष चावून खाल्ल्यानंतर परत अर्धा तास काही खायचं नाहीये. याचा दम्यामध्ये अस्थमा, ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबीचा आजार, याच्यामध्ये पण खूप चांगला उपयोग होतो. तर याच्यासाठी पाव चमचा कोमट पाण्यातून रुद्राक्षाची पावडर घेतली की दम्याचा त्रास अगदी जादू केल्यासारखा कमी होतो. सगळ्यात मोठा जो उपयोग आहे याचा, तर तो संस्कृतमध्ये याचं भूतनाशनः असं वर्णन आले. म्हणजे अँझायटी, स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन अशा मनोविकारांमध्ये रुद्राक्षाचा खूप चांगला उपयोग होतो. अशामध्ये रात्री एक तांब्यावर पाण्यामध्ये रुद्राक्ष भिजत ठेवायचंय आणि दिवसभर ते पाणी पित राहायचंय. डोकेदुखीमध्ये पण रात्री रुद्राक्ष पाण्यात भिजवून ते पाणी दिवसभर पिलं की डोकेदुखीचा त्रास कमी होतो.